मिलेगा? अरे नरेंद्र कब मिलेगा? वंचित बहुजन आघाडीचा आज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानं संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर ते आंदोलन सुरू झालेलं आहे। आजचं जे आंदोलन आहे ते आपण पाहतो की या संपूर्ण देशामध्ये जे आखाती युद्ध चालू आहे आणि युद्धामुळे या ठिकाणी पेट्रोल असेल, डिझेल असेल, गॅस असेल, या सर्वांचा तुटवडा हा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या देशामध्ये निर्माण झालेला आहे। आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की इथले जे पंतप्रधान आहेत, इथले जे बीजेपीचं सरकार आहे, हे सरकार या अडचणीवर कुठलीही ठोस भूमिका घेत नाही। जे आखाती देशामध्ये जे युद्ध सुरू आहे त्या युद्धासंदर्भात आपलं जे सरकार आहे, केंद्र सरकार, या सरकारने आजपर्यंत कुठलीही ठोस भूमिका घेतली नाही आणि त्याचाच परिणाम असा झालेला आहे की या महाराष्ट्रामध्ये जे हॉटेल्स आहेत, ज्या काही कॅन्टीन आहेत, मुलांची वसतिगृह आहेत, मुलांच्या वसतिगृहात सुद्धा वेळेवर गॅस सिलेंडर उपलब्ध न झाल्यामुळं मुलं सुद्धा त्या वसतिगृहातून पळून जाऊ लागलेले आहेत। या ठिकाणी ज्या गाड्या चालू असतात, मालवाहतूक आहे, त्या मालवाहतूक करणारे जे ड्रायव्हर आहेत, या ड्रायव्हरांना सुद्धा वेळेवर जेवण मिळणं फार मुश्किल झालेलं आहे। इथं पूर्वी जो सिलेंडर आपण नोंदवल्यानंतर 2-3 दिवसात मिळत होता, मात्र आज परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की आज 45 दिवसानंतर आपल्याला सिलेंडर उपलब्ध होईल असं सांगण्यात आलेलं आहे। मात्र याविषयी कुठलीही सरकारनं ठोस अशी भूमिका घेतली नाही। आज आपण पाहिलं तर या महाराष्ट्रावर संपूर्ण ज्या गॅस एजन्सी आहेत, या एजन्सीच्या समोर अशा दिवसभर रांगाच्या रांगा उभ्या राहिलेल्या आहेत आणि याच्यामुळं अनेक ठिकाणी काही लोकांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे। आमचे वंचितचे विदर्भातले तालुका अध्यक्ष हे सुद्धा त्या लाईन मध्ये उभे असताना त्यांचा मृत्यू झालेला आहे। अशा अनेक घटना या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत। मात्र सरकार की आपल्याकडे गॅस टंचाई आहे हे मान्य करायला तयार नाही। आजही सरकार म्हणतंय की आम्ही गॅस पुरवठा व्यवस्थित करू शकतो, परंतु आजही महाराष्ट्रामध्ये ज्या लाईन पाहिल्या गॅस मिळवण्यासाठी, तर त्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या लाईन मध्ये लोक उभे राहतात, त्यांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागतंय। याच्यामुळं जो कौटुंबिक व्यवस्था आहे, ही कौटुंबिक व्यवस्था पूर्णपणे देशोधडीला लागलेली आहे, कौटुंबिक व्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे। मात्र इथलं प्रशासन त्याच्यावर कुठलीही ठोस भूमिका घेत नाही। उलट इथलं प्रशासन हा जनतेचा आवाज हा दाबण्यासाठी जे आंदोलन करतील किंवा जे या ठिकाणी आपलं मत व्यक्त करतील, त्यांच्यावर आम्ही खोटे गुन्हे दाखल करू, अशा पद्धतीनं जनतेचा आवाज दाबण्याचा हे प्रशासन हे पूर्णपणे प्रयत्न करत आहेत। आम्हाला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये वेळोवेळी आवाज उठवलेला आहे आणि सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी कायमच आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ही लढाई लढत असतात। आम्ही आज या ठिकाणी हे आपण पाहता की गॅस नसल्यामुळे इथं आम्ही चूल मांडलेली आहे आणि या चुलीवर या ठिकाणी आमच्या ज्या महिला भगिनी आहेत, या ठिकाणी भाकरी करत आहेत। आम्ही ही केलेली भाकरी, चुलीवर केलेली भाकरी, इथं असणारे आपले जिल्हाधिकारी साहेब यांना ही भाकरी आणि त्याच्याबरोबर कांदा, जे आमच्याकडे जे साहित्य आहे, कांदा असेल, चटणी असेल, हे घेऊन आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना एक निवेदन देणार आहोत आणि त्या निवेदनासोबत त्यांनी आमच्या चुलीवर जे अन्न आम्ही तयार केलेलं आहे, या अन्नाचा त्यांनी स्वीकार करावा अशी मी आपल्यासमोर त्यांना विनंती करतो। जय भीम। वंचित बहुजन आघाडीचा विशेष आणि या आंदोलनामध्ये गॅस टंचाईच्या प्रमुख भूमिका पेट्रोल, डिझेल याच्यावर दरवाढीच्या संदर्भात हा आंदोलन आमचं आहे। हे दरवाढ होते आहे, त्या दरवाढीचा पहिला बळी जसा नोटबंदीमध्ये माणसांची लाईन मध्ये उभं राहिल्यामुळे मृत्यू झाले, तसं शिरसाट नावाचा एक व्यक्ती या गॅसच्या टंचाईच्या गॅसच्या लाईनीमध्ये उभं राहून पहिला बळी शिरसाट नावाच्या व्यक्तीचा गेलेला आहे। असे किती बळी जाणार आहेत काही माहिती नाही, पण गॅस म्हणा, पेट्रोल, डिझेल या सगळ्याची टंचाई निर्माण झालेली आहे। आज सातारमध्ये जर पाहिलं तर सातारमध्ये हॉटेल सगळे जवळजवळ बंद पडण्याच्या मार्गावर आहे। तिथं गॅस मिळत नाही, त्याबरोबर अगदी गाडी वाहनाचा गॅस जो आहे LPG तो सुद्धा मिळत नाही आणि सिलेंडर देताना कमर्शियल सिलेंडर सातारमध्ये बंद करण्याच्या अवस्थेमध्ये प्रशासन आहे। प्रशासनाची जबाबदारी आहे की जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासणार नाही, त्याचा नियमितपणे पुरवठा सर्वसामान्य माणसाला केला पाहिजे। ही सर्वस्वी राज्य सरकारची आणि जिल्हा प्रशासनाची जबाबदारी आहे, पण ती पार पाडण्याचा हा अपयशी
हे महाराष्ट्र सरकार ठरलेलं आहे, केंद्र सरकार ठरलेलं आहे. त्यामुळे आम्ही आज आता कलेक्टर ऑफिससमोर आंदोलन करत आहोत. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांची सर्व टीम हे परराष्ट्र धोरणामध्ये पूर्णपणे कुचकामी ठरलेले आहेत आणि संपूर्ण विश्वामध्ये जी युद्धजन्य परिस्थिती झालेली आहे आणि त्यामुळं भूकमरीचं प्रमाण संपूर्ण जगामध्ये पसरताना दिसतं आहे आणि त्याच्यामध्ये भारतही सुटलेला नाही आहे. आणि असं असताना सुद्धा या देशाचे पंतप्रधान ठोस अशी भूमिका घेऊन या युद्धबंदीच्या संदर्भामध्ये आपली प्रतिक्रिया देत नाहीत. उलट पक्षी म्हणतायत की आपल्या देशामध्ये भरमसाठ साठा आहे. मग भरमसाठ साठा आहे तर या देशामध्ये रांगा का लागलेल्या आहेत, महागाई का वाढलेली आहे, सिलेंडर लोकांना अन्न का मिळत नाही, याचा खुलासा पंतप्रधानांनी करावा. या मागणीसाठी विरोधी पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी ही महाराष्ट्रात प्रकर्षानं लढत आहे आणि बाळासाहेबांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यभर हे आंदोलन सुरू आहे. जर समजा याचा तातडीनं निर्णय परराष्ट्र धोरण बदलून प्रधानमंत्र्यांनी घेतला नाही तर मात्र तुफान जन आंदोलन इथं उभं राहिल्याशिवाय राहणार.